नमस्कार, सुवर्णाज किचन अँड ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। आज आहे दीप अमावस्या आणि दीप अमावस्येसाठी मी उंबऱ्याचं लेपन करते हळदीने। छान अशी रांगोळी काढून पण घेणार आहे त्याच्यावरती। सकाळचं माझं सगळं रुटीन झालेलं आहे। सडा पुढचा ओटा मी धुवून घेतला आहे, सगळे घर साफ स्वच्छ करून घेतलेत आणि उंबऱ्याचं लेपन झालेलं आहे। रांगोळी पण रेडी आहे। उंबऱ्यावरती थोडंसं ओलं आहे त्याच्यामुळे मी आधी खाली रांगोळी काढून घेतली आणि नंतर उंबऱ्यावरती स्वस्तिक काढते। हळदी कुंकू टाकून घेतले रांगोळीवरती। कधी पुन्हा रांगोळी काढताना ना हळदी कुंकू नेहमी टाकायचं। बिगर हळदी कुंकाची रांगोळी कधीच ठेवायची नसते। हळदीचं लेपन उंबऱ्यावरच ओलंच होतं, तरी पण मी स्वस्तिक काढून घेते कारण सकाळी खूप गडबड असते आणि बाकीचं सगळं पण आवरायचं होतं, त्यामुळे मी तसंच काढून घेतलं। बोटाला चिटकून येत होती माझ्या हळद, ते वाळेपर्यंत वेळ नव्हता, त्यामुळे मी तशीच रांगोळी काढली। असं लेपन वगैरे केलं, अमावस्या पौर्णिमा किंवा कुठलेही महत्त्वाचे दिवस, प्रदोष, शिवरात्री किंवा कोणताही सण असेल ना, तर असे उंबरा लेपन वगैरे रांगोळी खूप प्रसन्न वातावरण होतं घरात। देवपूजा खूप मस्त वाटतं। आता उंबऱ्यावरती फुले वगैरे वाहून घेते मी, उंबऱ्याची पूजा करते। धूप दीप नैवेद्य पुष्प अर्पण करून नमस्कार करते।
उंबऱ्याची पूजा आपली झालेली आहे. बघा किती सुंदर दिसतोय उंबरा. पूजन केले, दीप वगैरे लावलेत. आता आपण तुळशीसमोर रांगोळी काढतोय. झटपट होणारीच मी रांगोळी काढले. कलर वगैरे काय भरलेलं नाही आहे. बघा किती छान आणि कोरीव अशी दिसते माझी रांगोळी. तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे रांगोळी काढून हळदी कुंकू टाकून झालेलं आहे. आता मी तुळशीची पूजा करून घेते. तुळशीला हळदी कुंकू लावते, फुलं अर्पण करते, नैवेद्य दाखवते, धूपदीप ओवाळते. अशा प्रकारे रोज पूजा केली ना तुळशीची, देवघराची, बेलाच्या झाडाची, खूप प्रसन्न वाटतं. आता मी तुळशीसमोर दिवा लावून घेते. अशा प्रकारे माझी तुळशीची पूजा झालेली आहे. आता मी घरातली देवघरांची पूजा करून घेतलेली आहे आणि दिवे पण मांडून घेतलेत. साईडचं सगळं छान डेकोरेशन करून घेतलं आहे आणि आता दिव्यांची पूजा करते मी. फुलाने दिव्यांवरती सगळ्या पाणी शिंपडून घेतलं आहे. स्वतः हळदी कुंकू लावून घेते मी आणि आता दिव्यांना सगळ्या हळदी कुंकू लावून घेते. कसं सुंदर छान दिसतंय, सगळ्या फुलांनी सजवून ठेवलंय, मस्त वाटते. दिवा ठेवण्यासाठी जागा नव्हती, त्याच्यामुळे मी एका आडणीवरती ताट ठेवून त्याच्यावरती दिवा ठेवला आहे आणि आता दुर्वा वाहून घेते समयांमध्ये सगळ्या. हा आघाडा काही मला मिळालाच नाही, फक्त दुर्वा मिळाल्या होत्या त्या घातल्यात मी. आता लावून घेतलेल्या दिवाची पण पूजा करून घेते मी. हळदी कुंकू लावलेलं आहे, फुलं अर्पण करते, दुर्वा वाहिलेल्या आहेत. आता सगळ्या देवांना फुलं वगैरे मी घालून घेते. अशा प्रकारे सगळी पूजा झालेली आहे.
आता दिव्यांनी समयांला मी ओवाळते. आता सगळीकडे पाटावरती वगैरे दिवे ठेवून घेतलेत मी. आणि आता छोटीशी आणि छान अशी रांगोळी काढते. वस्त्रमाळा राहिल्या होत्या घालायच्या, त्या घालून घेतलेल्या आहेत समईला. लाह्यांचा नैवेद्य दाखवते मी आता. लाह्या, दूध, फळं आणि खडीसाखर आहेत. असा सगळा नैवेद्य दाखवून घेते मी. आता मी कहाणी वाचून घेतलेली आहे. कहाणी वाचून झाली की लगेचच आरती करून घेते. अशा प्रकारे आरती सुरू आहे. आता माझी आरती करून झालेली आहे आणि तुम्ही पुढे बघू शकता किती सुंदर अशा प्रकारे माझी देवपूजा झालेली आहे. दीपपूजा झालेली आहे. बघा किती सुंदर वाटते. भरपूर अशी फुलं मला मिळाली होती. आमच्या बागेतलीच होती ही सगळी फुलं आणि थोडीशी विकत आणली होती झेंडूची वगैरे. तर किती सुंदर प्रकारे
पूजा झाली आहे माझी. बघा, खूप मस्त वाटते, प्रसन्न वाटते एकदम. कशी वाटली तुम्हाला माझी देवपूजा? दीप अमावस्याची दीपपूजा माझी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री शिवाय नमस्तुभ्यं.